मंडळी, सुरुवातीला तुम्हाला इथे आकाश पाळणा वगैरे छोट्या मुलांची वेगवेगळे खेळायची साहित्य दिसतील, जिथे आता बघू शकता तुम्ही कोंबडी वडे 200 रुपये, चिकन थाळी 250 रुपये आणि इथे सगळे फिश वगैरे बघायला मिळतील. हे 65 रुपये 200 ग्राम. हे कसले आहेत? पोहा पापड, मिरगुंड्या 60 रुपये, 60 रुपये पॅकेट. हा ते ना दुसरा आहे चिकन, तिसरा आहे मटन, नंतर मिक्स जो दोघांना पण यूज करू शकतो. भाजी मसाला आहे तो थोडा स्पायसी. खरवस कसा? 100 आणि हा 200 असा. हा 200 असा आणि हा 100 असा. हा कसा म्हणजे किती किलो? पाव किलो आहे आणि अर्धा किलो. ओके, पाव किलो आणि अर्धा किलो. आणि ट्राय चालू. ताई हे कसं आहे? 60ला 1, 100ला 2. काकीने मला पुन्हा बोलवून घेतलंय. घरगुती तर स्पेशल हिरव्या मिरचीचा ठेचा, झटका आणि आंब्या हळदीचं लोणचं. हे सुद्धा उकडीचे तांदूळ पेजेसाठी आणि गावठी पोहे, चहा आणि गावठी पोहे. असेल गावठी पोहे. सबस्क्राईब केलंस? चॅनलचं नावच माहिती नाही मला, नंबरच दिलाय नाही तर कसं पाठवणार आता? परत सांग. ब्लू लगून आहे. ओके. स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे. ओके. ग्रेव्ही मंचुरियन. ओके. प्राईस काय आहे? संपवले म्हणजे संपतंय प्रत्येकी माझ्यासाठी. तर आज फी पण ते मागच्या ब्लॉगमध्ये दिसले होते, ह्या ब्लॉगमध्ये हे नव्हतं. तर मागच्या ब्लॉगमध्ये आपल्याला पोळी भेटली नव्हती, पण ते आज भेटली. आणि फिश मागच्या ब्लॉगमध्ये होते, ते आज नाहीत. धन्यवाद. आलो आहे खानाड. पूर्वा आपल्या जिभेची चोचली. बापरे, नावच इतकं युनिक आहे, तर अजून काय बघायला आपल्याला मिळेल. तर इथे नमस्कार मित्रांनो, मी करण सावनाज पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो, ज्याचं नाव आहे सफर कोकणातली. तर मित्रांनो, आज मी आलो आहे अंधेरी वेस्ट DN नगरला. तर इथे चालू आहे मालवणी जत्रोत्सव 2023 आणि 24. तर तेच बघायला आपण आलो आहे. हा जत्रोत्सव चालू आहे 29 डिसेंबरपासून 7 जानेवारीपर्यंत. अजून 4 दिवस आहेत. नक्की भेट द्या. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा असतो. आणि अजून काय आपल्याला एक्स्ट्रा माहिती आतमध्ये जाऊनच समजेल, जसं की एंट्री फी वगैरे काय आहे ते. वेस्ट अंधेरी DN नगर. आणि इकडे तुम्ही बघू शकता त्याचा गेट वगैरे, इकडे बॅनर वगैरे लागले. तर आता आपण आतमध्ये एंट्री करूया आणि बघूया की काय काय आपल्याला बघायला मिळतं. मालवणचे पदार्थ वगैरे बघायला मिळतात काय. लेट्स गो. तर मित्रांनो, हा समोर गेट आहे आणि आता आपण आतमध्ये एंट्री. मंडळी, आपण एंट्री केली आहे आणि हा महोत्सव चालू आहे मैदानामध्ये. त्याच्यामुळे इथे खूप एरिया आपल्याला बघायला मिळेल, कारण की मैदान खूप मोठं आहे. आणि इथून सजावट तुम्ही बघू शकता, रस्त्यावरून खूप छान सजावट केली. आता आतमध्ये जाऊन आपल्याला काय काय बघायला मिळतं ते बघणार आहोत. मित्रांनो, बाहेर सुद्धा बघू शकता, इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले तुम्हाला बघायला मिळतील. आणि म्हणजे हे मेळ्याच्या बाहेरच आहे, फक्त आतमध्ये एंट्री केल्यानंतरचे आहेत. आणि आता पुढे आपल्याला वेगवेगळं काय काय बघायला मिळेलच. तर चला आपण आतमध्ये सुद्धा एक्सप्लोर करूया आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत मालवणी जत्रोत्सवाचा आनंद घ्या. हा सेकंड गेट आहे. इथून आपल्याला आता आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि इथे तुम्ही बॅनर वगैरे बघू शकता, खूप वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लावले. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये काय काय चालू. मंडळी, सुरुवातीला तुम्हाला इथे आकाश पाळणा वगैरे छोट्या मुलांची वेगवेगळे खेळायची साहित्य दिसतील, जिथे आता खूप सगळे एन्जॉय करतात. आणि आपण आलो आहे संध्याकाळच्या 8 वाजता, त्याच्यामुळे आपल्याला खूप गर्दीसुद्धा बघायला मिळेल. वेगवेगळ्या प्रकारची इथे खेळण्याच्या वस्तू आहेत. हा आकाश पाळणा वगैरे सगळ्याने आतमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. सो आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया आत आपल्याला काय काय बघायला मिळतं. तर मित्रांनो, आपण गेटमधून एंट्री केल्या आपल्याला दत्तगुरू आणि स्वामी माऊलींचं दर्शन होणार आहे. तर इथे दर्शन घ्यायचं आणि पुढचा शो आपण कंटिन्यू करायचा आहे, जो की इथे मालवणी जत्रोत्सव चालू आहे. तर आधी माऊलीचं दर्शन घ्या आणि मगच पुढे चला. तुम्ही बघू शकता, मी जिथे जातो त्या दिवशी लावणीचा महोत्सवच चालू असतो. तर आता इथे चालू आहे झाल्या तिन्ही सांजा लावण्यांचा कार्यक्रम, लावणींचा कार्यक्रम. तर म्हणजे भारीच, सगळीकडे लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर इकडे खूप स्टॉल लागले. स्वतः आपण मंडळी, इथे कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला बघायला मिळेल. स्टॉल नंबर 1 वरती आणि इथे तुम्हाला सगळी लाकडी खेळणी बघायला मिळणार. काका, सावंतवाडीची खेळणी आहे, लाकडी खेळणी. हे पण लाकडी आहे. ओके, हे मेटलमध्ये. काय प्राइस आहे याची? 500 रुपये. तर हे मेटलमध्ये तुम्हाला 500 रुपयाला मिळून जाईल. बाकी हे तुम्हाला दिसेल सगळं लाकडी आहेत. आणि ते वेळीची प्राइस काय?
450 रुपये आहे. हां ही 950 रुपयाला आहे. 900 रुपयाला आहे सॉरी. हां ही 900 ही 450. स्टँड आहे. हां ते किती? हे 150 रुपये 150 रुपये. हां हे धूपबत्तीच आहे. ओके. हां ह्याची प्राईस काय? ही 250 रुपयाला आहे. हां हे अगरबत्ती स्टँड आहे. हां मॅजिक दिवा आहे. ओके. नंतर लहान मुलांसाठी बॉल गेम आहे. ओके समजलं. हे अगरबत्ती स्टँड आहे. हे पण ह्याची काय प्राईस आहे? हे 300 रुपये 400 रुपये. आणि हा पोलपाट फूड आहे ते. साईज वेगवेगळं आहे. लाकडाची कसली लाकडं? बाबळीच्या लाकडा. बाबळीचं लाकड. ओके. ते सगळं तुम्हाला लाकडाचं बघायला मिळेल. सगळी सावंतवाडीची खेळणी कन्वे आहेत. लाकडाचेच ना? लिंबाच्या लाकडाचे. लिंबाच्या लाकडाचे. हे चॉपिंग बोर्ड आहेत. हां. ओरिजिनल सागवान. सागाचे. बाकी हे सगळं ते बॉक्स वगैरे लाकडीच आहेत ना? हो सगळं लाकडीच आहे. सगळं सावंतवाडीचं. सावंतवाडीची खेळणी. ओके. तर लाकडी सावंतवाडीची लाकडी खेळणी आहे. तिथे त्यांचा बॅनर वगैरे तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू. स्टॉल आहे खेळण्यांचा जिथे खूप क्राऊड आहे, त्याच्यामुळे आपण जाऊया पुढे. तर चला. तर इथे आहे नाचणी पोंगे, हाडांची ताकद वाढवणे. ओके. म्हणजे इथे सगळे तुम्हाला वेगवेगळं नाचणी पोंगे काय मला पण माहिती नाही, पण विचारूया. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स वगैरे बघायला मिळतील. काका हे सगळं होममेड आहे? होममेड आहे? होममेड नाही. ओके. तर हे काय आहे? हे नाचणीच आहे. तर हे नाचणीची प्राइस काय? ओके. तर 60ला 1, 100ला 1. कांदा. तर हे कांद्यापासून केले. 60ला 1, 100ला 2. आणि हे मक्याचे आहेत. आणि इथे तुम्हाला बघायला सुद्धा मिळेल. पुन्हा एकदा आपण आलो आहे मुखवासवाल्यांच्या इथे, आणि जे आपल्याला मुलुंडला सुद्धा भेटले होते. सो आता त्यांच्या इथे सुद्धा खूप क्राऊड आहे. तर त्यांना आपण एकदा विचारूया की त्यांच्याकडे परत इथे काय प्राईसमध्ये बदल झाला आहे का, कारण की तिथे आपल्याला सांगितलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्यांची भेट घेऊया आपण. लाईट. तर काका खूप बिझी आहेत. तर आता आपण पुढे जाऊया. आणि इथे बघू शकता तुम्हाला देवगड पेस्ट कंट्रोल म्हणजे इथे सगळं इन्सेक्टसाठी तुम्हाला आहे. काका काय आहे? हे पेस्ट कंट्रोलचे प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे. झुरळ, पाल, उंदीर, मुंग्यांसाठी मरून जातात? हा सगळं जातं. सगळं मरून जातं. हर्बल पेस्ट कंट्रोल आहे. ओके. वाळवीसाठी. तर इथे सगळे बॅनर आणि त्याच्या खाली त्यांचे लिक्विड सुद्धा बघायला मिळते. त्यांची प्राइस कशी आहे? हे 200 रुपयाला सगळे स्प्रे इकडे. कुठचाही? हा कुठचाही घ्या. ओके. 200 ला आहे. म्हणजे कुठचाही घ्या तुम्हाला 200ला मिळून जाणार आहे. आणि सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. मच्छरसाठी आहे, उंदीर, गोशी, त्याच्यानंतर ढिकणांसाठी आहे, वाळवी वगैरे सगळ्यांसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे आहेत. आणि ते इथे अवेलेबल आहेत. देवगड पेस्ट कंट्रोल. ऑनलाईनसुद्धा देता का तुम्ही? ओके. तर तिथे त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे. थँक्यू. बोला. 96 हां 99 हां 038 774. मुंबईमध्ये तुम्हाला भेटून जाईल डिलिव्हरी. चालेल. थँक्यू. आपण आलो आहे मंचुरियन मसाले. आणि ओके पापड. तर इथे तुम्ही बघू शकता. इथे काकी काय आहे? होममेड ना? होममेड मसाला आहे, व्हेज मंचुरियन टेस्टी. ओके. तर याची प्राइस कशी आहे? 100 रुपीजचं पॅकेट. ओके. तर 100 रुपयाला तुम्हाला पॅकेट मिळून जाईल, जे की होममेड मंचुरियन मसाले आहेत आणि एकदम क्रिस्पी होणार आहे. तर तिथे त्यांचा बॅनर वगैरे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हे सुद्धा होममेड. पोहा पापड आहे, पोहा साधा, पोहा तिखट, पोहा साधा, मल्टीग्रेन, बटाटा फिंगर. ओके. यांची प्राइस कशी? 80ला 1 आहे, 150ला 2 आहे. ओके. तर 80ला 1 आणि 150 म्हणजे 150ला 2. ओके. तर इथे तुम्हाला डिस्काउंट चालू आहे, तर तुम्ही नक्की या. 7 तारखेपर्यंत आहे ना हे? ओके. तरी 7 तारखेपर्यंत आहे. तुम्ही ऑर्डर वगैरे घेता का? ओके. तर तिथे त्यांचा नंबर आहे. होम डिलेवरी वगैरे सगळं आहे. थँक्यू. तर आता इथे आहे कोकण मेजवानी मालवणी जेवणाचे माहेर घर. आणि इथे वेगवेगळे पदार्थ आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही कोंबडी वडे 200 रुपये, चिकन थाळी 250 रुपये, आणि इथे सगळे फिश वगैरे बघायला मिळतील. गावठी चिकन आहे, चिकन मसाला आहे, काजू मसाला आहे, काळा वाटाणा, उसळ आहे, म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही. इथे खूप जास्त गर्दी झाली, त्याच्यामुळे त्यांचं काम त्यांना करू दे. आपण पुढे जाऊया पुढच्या स्टॉल. इथे स्टॉल नंबर 10. इथे ज्वेलरी वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर इथे तेल बघायला मिळतं. का कसलं आहे हे? मसाज ऑइल आहे आणि हे हेअर ऑइल आहे. ओके. तर हे कसं आहे? हे 350 आहे.
तर हे हेअर ऑइल आहे, तुम्हाला 350 रुपयाला मिळून जाईल. ते मसाज ऑइल आहे. हे 11 नंबरच्या स्टॉलला, जो की 11 नंबर ढाकला आहे आणि तो दादा आपल्याला ओळखला नाही, आपल्याकडे बघून स्माईलसुद्धा केले. सो आता आपण परवा नाही का त्याच्या स्टॉलला आला आणि भेट देऊया. बघू इथे तुम्हाला वेगवेगळी भांडीसुद्धा बघायला मिळणार आहेत, जी की मागच्या व्हिडिओसुद्धा आपण बघितलेत. आता त्याच्याकडे नवीन काय जाणून घेऊया. बघू एखाद्या प्रोडक्टची ओळख पुन्हा करून द्या. आता तर एकदम ड्राय झालेलं आहे. काय प्राइस आहे त्याची? 150. हे मॅजिक टॉवल आहे, किचन ओटा डायनिंग टेबल क्लीन करण्याची. आपलं ठेवायचं 10% आणि पूर्ण एकदम तेल आहे, पाणी आहे, पूर्ण सोफा क्लीन. ह्याची काय प्राइस? 100ला एक आहे, 150ला 2. 100ला 1, 150ला 2. लिक्विड डिस्पेन्स आहे. आता लिक्विड टाकायचं, भांडी घासायचं चालू करायचं. ती तवा लिक्विड सनमाईक मार्बल. थँक्यू. हॉटेल सिंधुदुर्ग स्टॉल नंबर 12. तर इथे पण खूप गडबड चालू आहे. ते बघू शकता, खिमा वगैरे तुम्हाला बघायला मिळेल. त्याची प्राईस पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि ते फिशचं फ्राय चालू आहे आणि एकदम फ्रेश फिश दिसतात आपल्याला. सो आता तिथे वेगवेगळ्या थाळीसुद्धा लावल्यात. आपण जाऊया आणि इथे तुम्हाला प्राईससुद्धा बघायला मिळेल, कारण की ते काही बिझी आहे. तर इथे वैष्णवी महिला बचत गट आणि त्यांचं इथे लोणची तुम्हाला बघायला मिळतील, जी आपण मागच्या याच्यामध्ये बघितली होती. आणि त्यांचंसुद्धा ते सुद्धा बिझी आहेत. सो आपण आता इथून पुढे जाऊया. आणि ते रुचकर पापड आणि ते सुद्धा काका आपल्याकडे बघून स्माईल करायला लागले. पेनचे पेनचे पापड आणि यांची प्राईस आहे 65 रुपये 200 ग्राम. हे कसले आहेत? पोहा पापड, मिरगुंड्या 60 रुपये पॅकेट. हा, तर इथे वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील पापडांच्या. आणि इकडे सुद्धा आहेत कुरड्या वगैरे. आपण आलो आहे उषा वहिनी मसाले, जानवली तालुका, कणकवली जिल्हा, सिंधुदुर्ग. तर ते विचारूया आता यांची काय काय प्राईस आहे. दादा कोणते कोणते मसाले आहेत? मालवणी मसाले आहेत आपले, स्पेशल मालवणी मसाले. ओके, सिंधुदुर्ग म्हणजे मालवणच ना? मी सुद्धा कोकणचाच आहे. तर प्राईस कशी आणि नावं सुद्धा सांग मसाल्यांची. ही हळद आहे, हा. 85 रुपये पाव किलो. हे लाल तिखट आहे, बेडगी मिरचीचं आहे. ओके. 160 रुपये पाव किलो आहे. ही काश्मीरी मिरची आहे. मिरची का तिखट? 200 रुपये. ही कलरवाली आहे. कलरवाली. ओके. 200 रुपये पाव किलो. हां. कांदा लसूण मसाला, जो घट्टी मसाला बोलतो ना, ओके. 100 रुपये पाव किलो. नंतर हा गोडा मसाला आहे. एक दोन्ही गरम मसाले आहेत, एक संडे गरम मसाला, एक मालवणी आहे. नंतर त्यानंतर हे सगळे मालवणी मसाले आहेत. वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत ना? व्हरायटीचे आहेत. मच्छी मसाला आहे, दुसरा आहे चिकन, तिसरा आहे मटन, नंतर मिक्स, जो दोघांना पण यूज करतो. यानंतर भाजी मसाला आहे, तो थोडा स्पायसी आहे. आणि लसूण चटणी आहे, तिळकुट आहे आणि शेंगदाणा चटणी. होममेड? सगळं होममेड आहे, कणकवलीमध्ये तयार होतं. ओके, म्हणजे ऑनलाईन ऑर्डर वगैरे घेता? ऑनलाईन तुम्ही कॉल केला ना, तर आम्ही तुम्हाला कुरिअर ओके. जास्त ऑर्डर असेल तर तुम्हाला स्वतः. थँक्यू. इथे हॉटेल आपल्याला बघायला मिळतं पारिजातक. तर इथे पण आता खूप गर्दी आहे. सो आपण पुढे जाऊया. इथे आपल्याला इथे ताजा खरवस नियमित मिळेल. ओळखलत का? ओळखलत? मुलुंडला भेट झाली होती. खरवस कसा? 100 आणि हा 200 असा. हा 200 असा आणि हा 100 असा. हा कसा म्हणजे किती किलो? पाव किलो आहे आणि अर्धा किलो. ओके, पाव किलो आणि अर्धा किलो. आणि हे काय? गुलाबजामुन फ्रेश आहेत ना? ताजे आणलेले. तर हे गुलाबजामुन सोलकढी असा. सोलकढी मागच्या व्हिडिओत बघितली असता. तर ही सोलकढी आहे. आणि इथे फक्त बॅनरच दिसत आहेत, पदार्थ कुठे आहेत? जागा नाही ना, त्याआधी वेगळं डिपार्टमेंट. तर इथे फक्त बॅनर आहेत आणि पदार्थ त्यांचे गुप्त आहे. आणि इकडे सुद्धा खूप गर्दी आहे. आणि यांना आपण मागच्या वेळी भेटलो होतो एका स्टॉलला. तर इथे त्यांचे बघू शकता सगळे लावलेले आहेत. तर इथे कोकम वगैरे तुम्हाला बघायला मिळणार आहे. घरगुती गावठी कोकम आंगळ. तर इथे बघा दादा, हे कसं? 120. ओके, कोकम सरबत आहे ना? ओके, तर हा 120 रुपयाला आहे. आणि क्वांटिटी किती आहे?
500 ml. ओके 500 ml आहे आणि हा 250 रुपयाला तुम्हाला मिळून 120 रुपयाला मिळेल. त्यांच्याकडे पेटीएम सुद्धा आहे. कोकम आहेत. कोकम कसा आहे? कोकम हे कसं आहे? 120 कोकम 500 ग्रॅम आहे आणि 120 रुपयाला तुम्हाला मिळेल कोकणचं. लोणचे स्टॉल नंबर 21 आणि इथे सुद्धा खूप प्रकारचे लोणचे तुम्हाला बघायला मिळतील. खूप गर्दी आहे त्याच्यामुळे आपण इथून लांबूनच बघू आणि पुढे जाऊ. तर चला आपण आलो आहेत वेंगुर्ल्याला गोसावी स्वीट मार्ट आणि स्टॉल नंबर आहे 22 आणि इथे सुद्धा खूप गर्दी दिसते आपल्याला. त्याच्यामुळे आपण इथे सुद्धा स्किप करूया आणि पुढे जाऊया कारण की गर्दीत आपण घुसून काय करणार त्याच्यामुळे त्यांनाच आपण डिस्टर्ब करू. त्याच्यानंतर आलो आहे ज्वेलरी शॉप 23. आगी कशी प्राईस आहे याची? 1250, कॉपर्स आहे ना हे? ओके तर त्याची प्राईस काय आहे? सेट नाही ना तो? 2700 आहे, 1850 आहे, 1900 आहे, 1500 आहे, 2400 आहे आणि मॅट फिनिश मॅट फिनिश. ओके आणि 3400 हे वाला अमेरिकन डायमंड. ओके 3200 आहे. सेट नाही ना तो? हे टाईप सिंगल ओके आणि या बँगल्स या वाला 250 2200. ओके तर 2200ला थँक्यू. आलो आहे इथे काजू वगैरे बघायला मिळतात. ट्राय चालू. ताई हे कसं आहे? 60ला 1, 100ला 2. आणि त्याची प्राइस कशी आहे त्या बॉक्सची? 80ला 1, 150ला 2. ओके तर त्यांचं काकींचं ट्रायिंग चालू आहे. आपण पुढे जाऊ. आपण स्टॉल नंबर 24 आणि इथे तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे पापड. इथे सुद्धा या काकींची सुद्धा आपल्याला ओळख पूर्वी झालेली आहे मुलुंडला. काकी कोणते कोणते पापड आहेत? घरगुती हे पालक पापड आहेत ना? एवढ्या वेगवेगळ्या व्हरायटी घरी तर खूप व्हरायटी त्यांनी घरगुती केल्या आहेत. धन्यवाद. काकीने मला पुन्हा बोलवून घेतलंय. घरगुती तर स्पेशल हिरव्या मिरचीचा ठेचा, झटका आणि आंब्या हळदीचं लोणचं हे सुद्धा स्पेशल आहे त्यांचं स्पेशालिस्टी जी की 48ला मिळून जाईल. पेनचे लाटलेले काय प्राईस आहे त्यांची? 70 रुपयाला 20. ओके तर 70 रुपयाला 20 पापड आणि ही त्यांची स्पेशालिटी आहे. झटका नाव पण छान दिलं आहे झटका. हो आहेत पिठांच्या सेक्शनला. तर इथे बघू शकता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पीठ बघायला मिळणार. काकी कोणती कोणती पीठं आहेत? आंबोळी पीठ आहे. ओके त्याची प्राईस कशी? आंबोळी 60 रुपये आहे. हां बाजरी, ज्वारी, नाचणी 50 रुपये. अर्धा किलो. वडापीठ 70 रुपये. फुगतो ना वडा? हो यस, तो एकदम चांगला. हां घावणे पीठ आहे हां 50 रुपये. कुळीत पीठ आहे, मसाला कुळीत पीठ आहे, थाली पीठ आहे, उकडीचे तांदूळ आहे पेजेसाठी आणि गावठी पोहे, चहा आणि दूध. गावठी पोहे असेल. गावठी पोहे चहामध्ये खाताना छान लागतात गावठी पोहे. ओके तुम्ही ऑनलाईन ऑर्डर घेता? ऑनलाईन म्हणजे तो नंबर ऑनलाईनचा आहे. ओके चालेल थँक्यू. स्टॉलचं नाव आहे आनंद भुवन आणि इथे सुद्धा खूप प्रकारच्या तुम्हाला खायच्या वस्तू बघायला मिळणार आहे. तिथे सुद्धा खूप गर्दी आहे तर आपण स्टॉल आता स्किप करतोय. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण आलो आहेत मसाला वेंगुर्ला. जाऊया का जाऊया. स्टॉल नंबर 27 आणि आलो आहेत मसाल्याचे. आता कोणते कोणते मसाले आहेत?
जिरा पावडर, काश्मीरी मिरची, हा पावभाजी मसाला, बिर्याणी मसाला, शिंगेरा चटणी, तिलकुट चटणी, लसण चटणी, पनीर आलू, प्राइस 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 क्या सभी का मतलब बताओ। धने पाउडर का 50 रुपया 100 ग्राम, 80 रुपया 100 ग्राम, हाँ 100 रुपया 100 ग्राम, होममेड है ना 40 रुपया ग्राम, 40 रुपया ग्राम, सब कुछ होममेड आहे ना सब कुछ। एकदा आपण आलो आहे 28 आणि इथे सगळे आपल्याला हापूस आंबा सरबत वगैरे बघायला मिळणार आहेत। तर काका कोणते कोणते सरबत आहेत? कोकम आहे, आंबा आहे, आवळा आहे, पेरूच आहे, जिरा मसाला आहे, सगळं होममेड आहे। जिंजर लेमन आहे, आवळ्याचा रस आहे, पल्प आहे आंब्याचा. त्याची प्राइस काय 150 रुपये आणि क्वांटिटी? अर्धा लिटर आहे, आवळ्याचा रस आहे. आवडतं म्हणजे पाण्यात टाकून मिक्स करून? हा नुसता पण घेऊ शकतो असंच, शुगर नाही. ओके, शुगर नाही। आहे तर शुगर विदाऊट शुगर सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि हे सुद्धा सगळं होममेड। फणस पेपर आहेत, आवळा केळी आहे, गोड उपमा आहे. ते कॅन कसे आहे? आवळ्याचं 150 एक होतं आणि कोकमचं एक 190. ओके, थँक्यू। इथे तुम्हाला वेगवेगळे पान वगैरे बघायला मिळणार आहेत। 29 नंबरचा स्टॉल आहे आणि इथे सुद्धा खूप ते बिझी आहेत। त्याच्यानंतर 30ला आपल्याला सगळे आईस्क्रीम वगैरे बघायला मिळणार आहे। तर आता आपण जाऊयात 31 स्टॉल नंबर आणि इथे काहीतरी सेल नाही सॉरी ते त्यांचं आहे। तर आपण त्यांना विचारूया की कशा आहेत ज्वेलरी? सगळ्या महाराष्ट्रीयन दिसत आहेत, सगळ्या महाराष्ट्रीयन। बोरमाळ कशी ही? 300 रुपये कॉपरची आहे। आणि हे काय आहे? तर 3 पदरी कंठी तुम्हाला बघायला मिळेल। याची काय प्राइस आहे? 350. आणि या ठुशी 220 200 रुपये। आणि मंगळसूत्र 500चं। ओके, तर याचं चंद्रकोर आहे, चंद्रकोर। ओके, समजलं, चंद्रकोर। आणि इथे वेगवेगळ्या पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील जे की मंगळसूत्राचे आहेत। खूप छान पॅटर्न आहेत। त्याच्यानंतर या बांगड्या कशा? 150 पासून स्टार्टिंग रेट आहे। आणि ही नथ आहे की? ओके, तर नथीच्या पॅटर्नचे तुम्हाला कानातले बघायला मिळतील। होममेड आहे का हे, म्हणजे हाती केलं आहे का? ओके, त्याच्यानंतर कॉपरचे सुद्धा बघायला मिळतील, ऑक्साईडचे। ओके, तर ह्याची काय प्राइस आहे? 150ला। तर हे 150ला आहे। त्याच्यानंतर ते काय आहे? तो ब्लाऊज पिन आहे ना, साडी पिन, तो नथीचा। त्याची प्राइस काय? 100ला एक। आता हे ट्रेंडिंगला चालू आहे, 100 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल। थँक्यू। तर इथे आपल्याला खूप वेगळं बघायला मिळेल। चॉकलेट्स आहेत का हे? होममेड? ओके, ह्याच्यामध्ये पण चॉकलेट आहे आतमध्ये पूर्ण। ओके, तर त्याच्यामध्ये चॉकलेट। हा बॉक्स कसा? 100 रुपये। तर हा 100 रुपये आहे। त्याच्यात ही सगळी होममेड चॉकलेट आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ॲनिमल्स बघायला मिळणार आहेत, छोटी मुलं लगेच बघून खाण्यासाठी। त्याच्यानंतर हा सेट कसा आहे? 60 रुपये। 60, 1 2 3 4 5 5 आहेत, 5 चॉकलेट तुम्हाला बघायला मिळतील। त्यानंतर इकडे कोल्ड्रिंक्स वगैरे सुद्धा बघायला मिळतील। आणि हे बाऊल सकट मिळणार, कसं आहे? ओके, तर 80 रुपयाला तुम्हाला काचेचा बाऊल आणि त्याच्यामध्ये चॉकलेट्स आहेत। आणि हा इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे का? ऑनलाईन घेता तुम्ही ऑर्डर? ओके, तर इथे ऑनलाईन ऑर्डर त्या घेतात। थँक्यू। 3, तर इथे आपण आलो आहे। काकी कशी प्राईस आहे यांची? 250। कोणती? 250 स्टार्टिंग रेट? सगळे 250। सगळे 250। तर बघा इथे कुठचे पण घ्या। ओके, तर ती 100ला आहे, बाकी सगळे 250ला तुम्हाला मिळून जाते। तर इथे क्लॉथ सेंटर म्हणायला हरकत नाही। तर इथे कपडे वगैरे तुम्हाला बघायला मिळतील। त्याच्यानंतर इकडे सुद्धा पूर्ण एकदा आपल्याला खेळणी बघायला मिळणार आहेत। त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण। इथे तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवर्स बघायला मिळतील, काला खट्टा असं काहीतरी लिहिलं आहे। काका कोणते कोणते फ्लेवर आहेत? ओके, तर एवढे सगळे इथे फ्लेवर तुम्हाला बघायला मिळतील। त्यांचेसुद्धा बिझी आहेत ते शॉप। नंबर 36 आणि इथे आपण आलो आहे पुन्हा एकदा। काय आहे?
वास्तूचे प्रॉडक्ट आहेत आणि आयुर्वेदिक औषध आहेत. सगळी घरगुती आहेत काही? हो, स्वतः बनवलेली आहे. ओके, तरी सगळी घरगुती औषधं बनवलेत. त्याच्यानंतर यांची प्राईस कशी आहे? प्राईस याचे पाऊच आहेत ते 100 रुपीज आहे आणि हा डब्बा 550. 550. त्याची क्वांटिटी काय आहे? क्वांटिटी 100 ग्राम आहे. ओके, आणि हे वाले पाऊच ते 20 ग्राम आहे. 20 ग्राम. तर हे 20 ग्राम आहे ते 100 रुपये ना? हो, 100 रुपये. 100 रुपये. आणि हे 600 रुपये. 550. 5.5. इथे ढोसा सेंटर आहे 36. तिथे सुद्धा खूप गर्दी आहे. तर आता आपण आलो आहे बँड्रा 51, जे की मागच्या वेळी आपण बघितलं होतं. सो आपल्याला काही दिसत नव्हतं त्याच्यामध्ये. सो आता आपण त्यांना विचारूया. सबस्क्राईब केलंस? चॅनलचं नावच माहिती नाही मला, नंबरच दिलाय नाही तर कसं पाठवणार? आता परत सांग. हे ब्लू लगून आहे, ओके. स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे, ओके. हे बबल गम आहे, हे मोजितो आहे, ब्लॅक मॅजिक आहे, दिल मांगे मोड. प्राईस 50 पासून ते 60 पर्यंत आहे. मिल्कशेक 60 ला आहे. 10 रुपयाचा तर फरक आहे. हा, 50 पासून 60 पर्यंत. हे ब्लू लगून आणि हे इकडे मेनू कार्ड. मिल्कशेक आहे आणि हे मॉकटेल्स आहे. सबस्क्राईब कर पहिलं. हा. आणि हे मोजितो आहे, हे मोमोज. ओके. व्हेज मोमोज, फ्राय पण आणि स्टीम पण आहे. चिकन मोमोज पण आहे. हे गुरुवार चालू आहे, असं काही ठेवू नका. फूड सेंटर 39 नंबर स्टॉल. आणि इथे सुद्धा खूप जास्त गर्दी आहे. आणि त्याच्यानंतर तो तिकडचा दादा बघतोय ना, तो आपल्याला मागच्या वेळी भेटला होता. सो आता तो त्यांनी नंबर वगैरे दिला आहे आणि सांगितलं सबस्क्राईब करतो मी आणि केलंच पाहिजे. नाही केलं तर मग मी परत येईन त्याची इथे आणि त्याला सत्वत राहील. तर आता आपण इथे सुद्धा खूप गर्दी दिसते. पुढे जाऊया. पुढे चायनीज दिसतंय. इथे सगळी खाऊ गल्ली तयार झालेली आहे आणि इथे चायनीजचे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला. आता आपण आलो आहे 52 नंबरच्या स्टॉलला आणि आता आपण त्यांना विचारूया की इथे काय काय मिळतं. तर इथे वेगवेगळ्या तुम्हाला चीज वगैरे सगळं प्राईस आणि त्यांची नावं सगळे तुम्हाला दिलेली आहे. तर दादा काय काय आहे? ग्रेव्ही मंचुरियन. ओके. प्राईस काय आहे? 40 आहे. ओके. स्पायसी मंचुरियन 40, ड्राय मंचुरियन 30, चायनीज बेल 20 आणि रेग्युलर शॉर्मा पाव 50 आहे. चीज शॉर्मा पाव 70 आणि रेग्युलर सगळं. ह्याची काय? हे शॉर्मा आहे. रेग्युलर शॉर्मा 70 आहे. ओके. 7 100 आहे. 100 पाव शॉर्मा 50 आहे आणि चीज पाव शॉर्मा 70. 70. ओके. थँक्यू. आहे पिझ्झा कॉर्नर. बाप रे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, म्हणजे माझ्याच गावचे आहेत. तर इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा वगैरे बघायला मिळते. एकच फ्लेवर आहे काका? 3 कोणते कोणते? चीज पिझ्झा बेस्ट ब्लॉक बनवतो. ओके. हे रत्नागिरीचं आहे ना? मेरा ही गाव है. क्या प्राइस है? प्राइस क्या है? 60 रुपये का है, 80 रुपये का, 100 रुपये. ओके, थँक्यू. वैभव लक्ष्मी महिला बचत गट. आता इथे आपण जाऊया. इथे सुद्धा खूप गर्दी दिसते. पिठलं भाकर बघायला मिळणार आहे. तर काकी कशी प्राइस आहे? काकी कशी प्राइस आहे याची? पिठलं भाकरी ना, कशी प्राइस आहे त्याची एका प्लेटची? 100 रुपये. पुरणपोळी आहे ही? हो. तर इथे पुरणपोळी तुम्हाला बघायला मिळणार आहे. अळूवडी आहे. त्याच्यानंतर सगळं घरगुती तुम्हाला इथे बनवलेलं बघायला मिळणार आहे. आणि ते सगळं महिला बचत गट आहे. पाठी तुम्ही त्यांचा बॅनर बघू शकता. खूप बिझी आहेत. तो स्टॉल मिळाला जिथे मागच्या वेळी सगळं संपलं होतं आपण गेल्यावर, पण आता आपल्याला ते सगळं बघायला मिळणार आहे. तर इथे बघा पुरणपोळी. तर आज आपल्याला इथे सगळं बघायला मिळतंय. मोदक आहेत, पुरणपोळी आहे, भाकरी आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे खिमे आहेत आणि त्यांचं कामसुद्धा चालू आहे तिथे. आणि आज सगळं बघायला मिळालं. थँक्यू. बघायला मिळालं आज सगळं. मागच्या वेळी भेटलं नव्हतं मला काहीच. संपवले म्हणजे संपतंय प्रत्येकी माझ्यासाठी. तर आज फी पण ते मागच्या ब्लॉगमध्ये दिसले होते. ह्या ब्लॉगमध्ये हे नव्हतं. तर मागच्या ब्लॉगमध्ये आपल्याला पोळी भेटली नव्हती, पण ते आज भेटली. आणि फिश मागच्या ब्लॉगमध्ये होते, ते आज नाहीत. धन्यवाद. फिश फिंगर तेवढं उरलं वाटतं आज. फिश फिंगर काय प्राईस आहे त्याची? 30 रुपयाला एक. फ्रेश. हो, गरम गरम पण दिसत आहेत. ओके. तर हे फिश फिंगर
त्याच्याबरोबर शेजवान चटणी. कोणती फिश असते ही? सगळ्या मिक्स असतात. ओके. आणि हे खिमे आहेत ना सगळे? किमा पाव, कलेरी पाव, जवळा पाव. आणि आपल्याला मस्त वरी गरमागरम भाकरी 20 रुपयाला एक. फक्त 20 रुपयाला एक. आणि पुरणपोळ्या? पुरणपोळ्यांचे 2 प्रकार मी लास्ट टाइम पण सांगितलं तुम्हाला. एक कमी गोड तिकडे ठेवलाय आणि एक जास्त गोड. जास्त गोड आणि कमी गोड प्राइस एकच आहे? नाही, 60 रुपयाची 2 आहेत जास्त गोड आणि कमी गोड आणि पण 4. 80ला 4. ओके, थँक्यू. आलो आहे खानाड. पूर्वा आपल्या जिभेची चोचले. बापरे, नावच इतकं युनिक आहे. तर अजून काय बघायला आपल्याला मिळेल? तर इथे सगळ्याची प्राईस वगैरे तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर ताई काय आहे? चिकन कलेजी, ओके. चिकन किमा आहे, जवळा, मंचुरियन, मंचुरियन आहे, मोमोज. फ्राईज आहे. ओके, ह्याची प्राईस कशी? 30 रुपीज आणि जवळा पाव 20 रुपीज. ओके. स्टॉलचं नाव एक नंबर आहे, खादाड पूर्वा आपल्या जिभेचे चोचले. थँक्यू. काय काय स्टॉल आपण स्किप करतोय कारण की इथे खूप गर्दी चालू आहे. त्याच्यामुळे आपण काय स्टॉलला आपल्याला स्किप करावं लागतंय कारण की त्यांचं काम सोडून ते आपल्याकडे थोडी लक्ष देत बसणार आहे. त्याच्यामुळे इकडे शूट वगैरे चालू आहे. इथे खूप क्राऊड झाला आहे, जास्तच क्राऊड झाला आहे. आणि इथलं आता सगळ्यात बेस्ट स्टॉल आपण आता बघणार आहोत ते म्हणजे पुस्तकांचं. आणि खूप म्हणजे जीवनात बदल घडवून आणणारी प्रेरणादायी पुस्तके 150 पासून तुम्हाला 300 रुपयापर्यंत बघायला मिळणार. आणि इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या विषयाची तुम्हाला पुस्तकं बघायला मिळणार आहेत. आणि खूप छान छान विषयाची मराठी, इंग्लिश सगळी पुस्तकं तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर हे एक पुस्तक बघू शकता. खूप छान छान पुस्तकं आहेत, जसं की आपल्या जीवनावर बदल करणारी पुस्तके तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. तर गाईज फायनली आपण महोत्सव बघून बाहेर चाललो आहे. आणि खूप मस्त महोत्सव होता आणि विदाऊट तिकीट मोस्टली तो होता. त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये फ्रीमध्ये खूप काही बघायला मिळालं. त्याच्यामुळे आता आपण चाललो आहे. रिटर्न प्रवास आपला चालू झाला आहे. त्याच्यामुळे आता आपण निघालो आहे. आणि इथे बाहेरसुद्धा खूप जास्त स्टॉल तुम्हाला बघायला मिळत आहे. तर या 4 दिवसात नक्की भेट द्या. आता फक्त आज तारीख 3 आहे, अजून 4 दिवस झाले. 7 तारखेला हे सगळं संपणार आहे. तर आता आपण रिटर्न चाललो आहे. सो तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या सफर कोकणात या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय बाय.